नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. आज संध्याकाळच्या जेवणासाठी बनवणार आहे मी अंडा करी. काल जो काळा मसाला बनवला त्याची जी रेसिपी टाकलेली त्याच मसाल्याची मी आज अंडा करी बनवणार आहे. तर म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. चला तर मग आपण आता अंडा करी करूया. इथे मी आता अंडे घेतलेले आहेत. ते अंडे आपण आता इथे उकडून घेणार आहोत. 15 मिनिटासाठी उकडायला ठेवून त्यानंतर गार झाल्यावर त्यांची वरची साल आपण काढून घेणार आहोत. तर इथे मी आता अंडे उकडत टाकलेले आहेत. आता 15-20 मिनिटं 15 ते 20 मिनिटासाठी मी तोपर्यंत मी मसाला तयार करते. तोपर्यंत मी इकडे मसाला तयार करून घेत आहे. हा मसाला मी जास्त काळा नाही करणार आहे, फक्त गरम करून घेणार आहे. कांदे घेतलेले आहेत मी इकडे, खोबरं, लसूण, आलं आणि मी कोथिंबीर घेतलेली आहे. हा मसाला जास्त भाजायचा नाही किंवा जास्त काळा नाही करायचा आणि तेलात पण भाजायचा नाही आहे आपल्याला. हा फक्त गरम करून घ्यायचा आहे आणि तो दळून मग आपण भाजीला फोडणी देणार आहोत. अंडा करी खूप लवकर होते, म्हणजे एकदम इझी आहे, लवकर बनणारा पदार्थ आहे. त्याला काही जास्त वेळ लागत नाही. 15 ते 20 मिनिटात रेडी होऊन जाते भाजी. हे आता भाजून झालेलं आहे. आता आपण याला थोडंसं गार होऊ देऊ आणि मग दळून घेऊया. हे मिश्रण आता आपण तळून घेतलेले आहे. अशा पद्धतीने तेल गरम करत ठेवलं होतं कढईमध्ये. आता याला फोडणी करून घेऊया आपण भाजीला. मी काही जास्त काळसर मसाला आज भाजलेला नव्हता, त्यामुळे याच्यात थोडासा खरपूस भाजूया आपण तेलामध्ये. मसाला छान भाजला गेला की त्यामध्ये आपण जो नवीन काळा मसाला बनवलेला आहे तो मसाला टाकून भाजी बनवणार आहोत. छान मंद गॅसवर आपण हे सगळं तळून घेतलेला आहे मसाला. हा जो काळा मसाला मी बनवला तो आता टाकला आहे चवीनुसार. 3 जणांच्या भाजीसाठी मी 2 चमचे मसाला घेतलेला होता. पोहे खायचे 2 चमचे. आता हा मसाला आपण थोडं थोडं पाणी टाकून थोडं शिजवून घेऊया याला. त्याला मसाला परतून झाला का यामध्ये पूर्ण पाणी टाकून देऊया. आपल्याला जेवढं लागते तेवढी करी बनवायची आहे तेवढं पूर्ण पाणी टाकून देऊया आणि चांगले उकळलं का त्यामध्ये थोडंसं एसूरचं पीठ घट्टपणा येण्यासाठी मी इथे टाकलं आणि हे जे उकडलेले अंडे याच्या अशा 2-2 फोडी करून घेतल्या आणि ते ह्यामध्ये या भाजीमध्ये आपण सोडून देणार आहोत. हे चांगलं उकळलं की मग आपण वाढायला घेऊया. तर मग कशी वाटली माझी ही रेसिपी अंडा करी मला कमेंट्सद्वारे कळवा आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अंडा करी आणि राईस एकदम हलकं जेवण, पौष्टिक पण आणि हलकं पण. चला तर मग भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. अशा पद्धतीने अंडा करी आणि राईस आपण खाऊयात. बाय.